नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शन धारकांसाठी आली मोठी बातमी, या कर्मचाऱ्यांना नाही मिळणार पेन्शन। काय आहे बातमी, जाणून घ्या अपडेट। मित्रांनो, कोणती आहे ही बातमी आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही आपण नक्की जाणून घेऊया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, कांगडा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळण्याच्या मार्गावर आर्थिक परिस्थिती ओढवली आहे। संचालक मंडळ आणि वार्षिक परिषदेत कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली, परंतु बँक व्यवस्थापनाने खराब आर्थिक स्थितीचा दाखला देत दरवर्षी 200 कोटीहून अधिक निवृत्ती वेतनाची व्यवस्था करणे कठीण असल्याचे सांगितले। 2010 पासून बँक कर्मचाऱ्यांचे पेन्शन बंद करण्यात आले आहे। अनेक दिवसापासून कर्मचारी पेन्शनची मागणी करत आहेत। यावेळी अधिवेशनात वन टाइम सेटलमेंट म्हणजे OTS प्रकरणांनाही मान्यता देण्यात आली आहे। BODच्या बैठकीत निष्काळजीपणामुळे दंड ठोठावलेल्या कर्मचाऱ्यांचा दंड काढून घेण्याच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाली। विनाकारण दंड काढणे तर्कसंगत नसल्याचे BOD सदस्यांनी सांगितले। कांगडा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची वार्षिक AGM बँकेचे अध्यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांच्या अध्यक्षतेखाली झाली। कांगडा बँकेच्या 78व्या वार्षिक अधिवेशनात राज्यातील 5 जिल्ह्यातील सुमारे 200 प्रतिनिधी यांनी सहभागी घेतला आणि बँकेच्या चांगल्या आर्थिक कामगिरीबद्दल बँकेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची प्रशंसा केली। अधिकाऱ्यांच्या पाठीवर थाप, बँकेच्या NPA कमी होण्याचे प्रमुख कारण बँकेच्या अध्यक्षांनी संचालक मंडळाची धोरणे असल्याचे सांगितले आहे, तर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पाठीवर थाप देण्यास विसरले नाहीत। चालू आर्थिक वर्षात 100 कोटी रुपयापेक्षा जास्त निव्वळ नफ्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आश्वासनही बँकेच्या अध्यक्षांनी दिले। AGM पूर्वी काही काळापासून बँकेच्या BOD मध्ये सुरू असलेल्या DPCच्या मुद्द्यालाही बँक व्यवस्थापनाने मंजुरी दिली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून लवकरच DPCच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा प्रश्नही AGM मध्ये उपस्थित करून तो सोडवण्याची चर्चा झाली। बँकेने ठोठावलेल्या दंडाबाबतही काही प्रतिनिधींनी आपले आक्षेप नोंदवले। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।